विधायक प्रताप अड़सड़ ने समृद्धि महामार्ग पर यात्रियों के लिए उचित व्यवस्था न होने का मुद्दा विधानसभा में उठाया। उन्होंने कहा कि ग्रामीण इलाकों में बस सेवा की व्यवस्था की जाए और चांदूर रेलवे डिपो के लिए 30 नई बसें दी जाए। इसके अलावा उन्होंने सौर ऊर्जा परियोजना के तहत किसानों को बिजली उपलब्ध कराने और पारंपरिक तरीके से बिजली कनेक्शन देने की मांग की। उन्होंने घरकुलों के लिए भी निधि उपलब्ध कराने की आवश्यकता व्यक्त की। समृद्धी महामार्गावर जे काही टोल आहे त्यामध्ये माझ्या धामणगाव मतदारसंघात सुद्धा धामणगावचा पॉइंट आहे, मात्र तिथे आजूबाजूला पूर्ण तो सिमेंट रोड आहे, सिमेंट रस्ता आहे। त्या टोलवर जे काही केबिन आहे ते छोटे आहेत, त्याला काचचा सगळे आजूबाजून काचा आहे, परंतु सगळे मी टोलवर पाहिलं असताना तिथे एसी लागलेला आहे। धामणगावच्या टोलवर मात्र एसी नाही, कुठलीही काही व्यवस्था नाही। 45 डिग्रीमध्ये आमच्या विदर्भात टेम्परेचर असते, त्यामध्ये त्या मुलांनी काम करायचं हे अत्यंत अमानवीय आहे। त्यामध्ये ताबडतोब एसीची व्यवस्था करण्याकरता आपण या माध्यमातून निर्देश द्यावा अशी विनंती करतो। आणि महानगरपालिकांसाठी मोठ्या प्रमाणात बसेस मंजूर करण्यात आला आहे। माझी विनंती आहे की ग्रामीण भागावर सुद्धा थोडं लक्ष द्यावं। आणि आमच्या भागात बसेस अभावी अनेक फेऱ्या रद्द झालेल्या आहेत आणि जेव्हा काही विद्यार्थ्यांसाठी शाळा सुट्टी असते किंवा सुट्ट्या असतात त्यावेळेस ती बस चालत नाही। सामान्य नागरिकांकरता त्यावेळी बस उपलब्ध नसतात, फेऱ्या उपलब्ध नसतात। त्याच्यामुळे किमान 30 बसेस आमच्या चांदूर डेपोला उपलब्ध करून द्याव्या नवीन, आणि त्या माध्यमातून या सगळ्या सुविधा उपलब्ध कराव्या अशी विनंती करतो। नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्याचं शासनाने ठरवलं आहे। चांगले प्रोजेक्ट सुरू आहेत, पण अजून नवीन पाणीपुरवठा व नवीन भुयारी गटार योजना या सुद्धा येणाऱ्या काळात आम्हाला मान्यता द्यावीची विनंती करतो। आमचे प्रस्ताव तयार आहेत, शासनाकडे आलेले आहेत। पारंपरिक सोलरच्या माध्यमातून आपण पंप देणार आहोत, मात्र अनेक सदस्यांनी सांगितलं आणि माझी तीच विनंती आहे की पारंपरिक पद्धतीची वीज जोडणी सुद्धा आपण देणं अत्यंत आवश्यक आहे। कारण अनेक ठिकाणी उपसाच्या माध्यमातून शेतकरी आपलं सिंचन करतात, 8-8, 9-9 किलोमीटरवरून पाणी ओढण्याकरता सोलरचे पंप काम करत नाहीत। अनेक ठिकाणी आमच्या भागात तर माकडांचाही मोठ्या प्रमाणात त्रास आहे। ते प्रोजेक्ट लावल्यानंतर ते सगळे पॅनल्स वगैरे तोडून टाकतात, त्याच्यामुळे मेंटेनन्स होत नाही, ते आपण करावं।